नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यमधील अध्ययन क्षमता अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य गतीने विरामचिन्हांसह आणि आरोह अवरोहासह वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत, ज्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 13 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 14 साठी निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अध्ययन स्तर 14. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य गतीने विरामचिन्हांसह आणि आरोह अवरोहासह वाचतो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य गतीने विरामचिन्हांसह आणि आरोह अवरोहासह वाचन करता येणे आवश्यक आहे. याचाच अर्थ इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त सोपी 4-5 शब्द असलेली वाक्य विद्यार्थ्यांना योग्य आरोह अवरोह आणि विरामचिन्ह यांचा विचार करून वाचता येणं अपेक्षित आहे. हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. हे साध्य करताना अनेक आव्हाने येतात, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. जसे वाचनाची योग्य गती, विरामचिन्हे वगळणे आणि वाचनात आरोह अवरोह नसणे ही एक महत्त्वाची समस्या आहे. प्रथम आपण काही उदाहरणे पाहूया. या ठिकाणी एक वाक्य आहे, मासा पाण्यात पोहत होता. दुसरं वाक्य बघूया आपण, तुझा खाऊ संपला आहे. अरे वाह, फारच छान. पुढचं वाक्य घेऊयात आपण, पेरू आंबा आणि केळी खा. बघा, या वाक्यांचे वाचन करत असताना विद्यार्थ्याने वाक्य योग्य आरोह आणि अवरोहासह वाचन करणे अपेक्षित आहे. आरोह आणि अवरोह म्हणजे वाचनातील अर्थ आणि भावना होय. वाक्याचे वाचन करताना विरामचिन्हे विचारात घेऊन आरोह अवरोह यांचा विचार अतिशय महत्त्वाचा असतो. उदाहरण घेऊ आपण, तुझा खाऊ संपला आहे. जर मी हे वाक्य असं वाचलं, हे वाक्य येथे असणारा प्रश्नचिन्ह विचारात न घेता आरोहासह वाचन केले आणि तुझा खाऊ संपला आहे हे वाक्य प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह विचारात घेऊन अवरोहासह वाचन केले तर या वाक्याचा अर्थ बदलतो. यामुळे आदर्श वाचनाचा सराव घेणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या सवयी लावणे आवश्यक आहे. बरं, यासाठी आपल्याला काही कृती करून घेता येतील. यामध्ये एक कृती आहे, जोडी वाचन. खरे तर आपण वर्गात नियमितपणे या कृती घेत असतो. साहित्य पेटीतील वाक्यपट्टी या साहित्याचा वापर आपण या वाचनासाठी करू शकतो. या ठिकाणी आपण काही वाक्यपट्ट्या वापरणार आहोत. फक्त आता या वाक्यपट्ट्या स्वतः न वाचता 2 मुलांच्या जोडीने वाचन घेणार आहोत. यासाठी वर्गातील चांगले वाचन करणारा म्हणजेच निपुण स्तर प्राप्त विद्यार्थी आणि ज्याला गरज आहे अशा विद्यार्थ्याच्या जोड्या लावणे अपेक्षित आहे. निपुण विद्यार्थी प्रथम वाचन करेल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जोडीदार वाचन करेल. यावेळी आदर्श वाचन करणारा जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या वाचनाचे निरीक्षण करेल. तसेच एखादे विरामचिन्ह वगळले तर आवश्यक तेथे मदत सुद्धा करेल. या पद्धतीने जर वाचन घेतले तर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी निपुण स्तर नक्कीच गाठतील. मित्रांनो, ही एक आनंददायी अध्ययन
अध्यापन कृती आहे. या कृतीचा अधिक सराव आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वा हवे तितका वेळ वर्गात घेऊ शकतो. याकरता फलकावरील वाक्य, वाक्य तक्ते व वाक्यपट्टी शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावे लागतील. मित्रांनो, याचबरोबर वाचन रेकॉर्डिंग करून ऐकवणे, शब्दावर बोट ठेवून वाचन करणे, विरामचिन्हांसाठी विविध संकेत अशा कृतीसुद्धा आपल्याला आयोजित करता येतील. आणि मला आशा आहे आपण आपल्या कल्पकतेने या कृती खूप छानपणे आपल्या वर्गासाठी राबवाल. या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.